नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. दिनचर्या ब्लॉग क्रमांक 8 म्हणजे 8वा दिवस आज. तर कालचा व्हिडिओ बघितला असेल. आपण व्हिडिओमध्ये गणेश कुंभार भेटलो. तो व्हिडिओ ओमकारच्या लग्नात गेलेलो. आजच्या दिनचर्या ब्लॉगमध्ये बघूया काय होता. आता तर माझा सध्या तर प्लॅन आहे की हेमराज कॉलेजमध्ये ह्या मॅची क्रिकेटची ज्युनियर कॉलेजमध्ये. त्यांची आज 2 सेमीफायनल आणि फायनल आहे. तर ती बघूक जायचं माझा प्लॅन हा. बरोबर नाश्ता करतो आहे आणि जातो आहे बांध्यात 8:30 वाजता. मग ललित जाताना सांगा होतो की 8:30 वाजता चालू होतं, पण नाही जायचे. बघू, मी जाईन 9:30पर्यंत. मस्तपैकी थंडी आहे आज भरपूर. उतागणे आत टाकून तणेल्यात काय गे. छत्री वाटतं एकदम. कुदळ घेऊन जात आहे सगळ्यांना. कोणतरी महाजार सोडला इकडे असा, म्हणजे बरा नाही होता वाटतं. ते खैसर सोडले नाही तर असा उतरान थैसर पडला आणि थैसरच मेला. काल मी जाताना बघितलं. म्हटलं उद्या म्हटलं सकाळी येतलंच, तर म्हटलं ते का जरा आता पुरूया, कारण का ते का तसंच मुंगे लागतले ह्या लागतले वास येतलो. म्हटलं पोळून टाकते ते का बरोबर वाटणार नाही. बघू, नाही तर कोण हात लावचं नाही. बघा इकडे बघून कसा तरी वाटतं. ह्याच्यावर ज्या कोणी सोडला ना ते बघित असत ना ब्लॉग, तर असं करू नका. हंबल रिक्वेस्ट आहे तुमका जर ना पाळूक जमणार नाही ना, तर आपण पाळायचीच नाही. त्याची हालत बघून तुम्ही ते का सोडून दिलं, पण त्याच्यावर काहीतरी उपचार केला असता तर बरा झाला असता. मस्त माझा होता. नाही मी ते का पुरते आता बरोबर वाटणार नाही. असं करू नाही केलं तर मग तसाच राहू. त्याला आता आपण पुरून टाकूया. जीव असं ह्या जाता असं दुखता असं बघून. फालतूगिरी आहे, खरंच फालतूगिरी आहे. सोडू तरी त्यांना नको ना. तुमका जमणार नाही ना तर पाळूच नका मी मुळात. चला ते का पुरते फटाफट. च्या जोरावरती 11वी आर्ट्स क्रिकेट संघाने 5 षटकात 56 धावा या धावफलकावरती बनवल्या आणि 57 धावांचा बचाव करत असताना गोलंदाजीसाठी प्रथमेश. पहिला चेंडू आडवा बाटल्या फटका केल्या वाडी स्लो बॉलला. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आणि सूचना आहे यावेळी चेंडू जर पाहिजे 24 धावा 3 गडी बाद. यावेळी हाफ ट्रॅक चेंडू विस्तार फटका चेंडू हवेत. विकेट किपर परशुराम झेल खाली. त्याने कोणतीही चुकी न करता स्ट्राईक सेफ अँड झेल पकडले आणि फलंदाज मंथनची खेळ समाप्त केली आहे. गोलंदाज प्रथमेश याने चौथा धक्का बसतोय. फुटा बघा चेंडू सुंदर बसतो. यावेळी चेंडू पंचांचा इशारा. डोळे हात कपाळावरती. चेंडू अखंड पार, गाडग्या पार, डायरेक्ट चंद्रा डीजे मधून. या दरम्यान कुटुंबाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचेल. यावेळी ऑनसाईडला फटका खेळला. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आहेत आर्यन त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एक धाव नक्कीच पहिल्या चेंडूवरती बचाव केला जाईल. येणारी वेळ आणि तो येणारा काळ मैदानाच्या आतमध्ये ठरवेल. सुरुवातीचा पहिलं षटक रुपेश गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी वेगवान चेंडू उजव्याशीच्या बाहेर चेंडू पेच केल्या. पडल्यानंतर थोडासा खाली देखील ओव्हर काढायची. स्ट्रायकिंग एंड वरती प्रशांत आणि प्रशांतसाठी नेक्स्ट बॉल असेल. यावेळी चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे लावून अपील आउटसाइडची, परंतु या अपीलात उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळालाय. पंचांवरती रुपेशाची चांगली गोलंदाजी भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळी सरळ बॅटच्या समोर फटका खेळ आहे. चेंडू हवेत लावून क्षेत्ररक्षक आहेत, टच करतायत आणि झेल टिपलाय. फलंदाज प्रशांत पास टू दी पवेलियन. अजून एक विकेट कीपरने रन आउट केलाय. आयुष देसाई या बॅटरला आणि गोल्डन डकचा शिकार बनत असताना दुसरा धक्का मारावे सायन्स क्रिकेट टीमला बसतो. याचा क्रीडा
लीड करत असणारा आपल्या सर्व खेळाडूंसमवेत मैदानाच्या आतमध्ये आणि दुसऱ्या बाजूने आगामी आज क्रिकेट संघ रेड गोल्डन हार्ट हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधित रंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय बोला भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी मेगा मॅचमध्ये फायनल चालू आहे मॅचची मॅच बघून घेतलं गावठी तांदूळ घेतलाय आणि आता गेलो आमचे परम मित्र विवेक नाईक यांच्या घरी आलो आहे विवेक नाईक काय करताय बघूया विवेक नाईकची कडली हे बघा परिस्थिती बघा काय आहे रोमाट करून ठेवलाय रोमाट ये उनका फोटोग्राफर का सेटअप तुम्ही आता बघू शकता आम्ही एक रात्री सकाळी 4 वाजेपर्यंत एक गोवाची आरती शूट केलेली आहे म्हणजे शूट केलेली होती ती एडिट केलेली आहे सो तुम्ही आता लवकरच ती प्ले करतोय तुम्ही मला अपडेट मध्ये कळवू शकता कसं काय झालंय ते तर ही आता मोरजाई देवीची आरती आहे जी आम्ही मराठी बोलता. सो ती रिसेंट शूट केली आणि आता ती प्ले करतोय मी या मंदिराची सॉंगची म्हणजे एका घुमट आरतीची शूट केलाय विवेकने कुठचं मंदिर आहे रे मोरजाई टेम्पल ह्या व्हिडिओ कधी येते युट्यूबला 2 तारीखला 28 तारीखला लॉन्च होते ती 28 तारीखला लॉन्च होतील म्हणजे 28 म्हणजे आज 27 तारीख मध्ये उद्या युट्यूबला लॉन्च होतील या युट्यूब चॅनलचं नाव काय युट्यूब चॅनलचं नाव श्री गणेश आरती मंडळ बरोबर मरे चॅनलला जाऊन व्हिडिओ अपलोड होतो नक्की बघा आणि भावाचं काम मस्त स्क्रिप्ट हा बाबा ह्याचं हेच भय दिसतं मग जाताना अटॅक करतात हा त्याच्यामुळे जाताना अटॅक करते नाही ती हा वांडर चल बाकी काय नाही पाठसून ये एकदा पाठसून येलो हे कोणाचो फिशिंग रॉड साठी आमदार ठेवतो आता तुमका म्हणजे या ठिकाणी असलेली जैवविविधता ही फुकट असा आणि फक्त खयचा तरी खाजगी जंगल निर्माण करायचा जा की गुजरातच्या टोकाक असा त्याची बायोडायव्हर्सिटी आम्ही कोणीही बघूत नाही ही सगळं सह्याद्रीचं इकोसेन्सिटिव्ह कॉरिडॉर जिकडे पेरिनियस स्ट्रीम्स म्हणजे जिवंत झऱ्या असत आज संपूर्ण महाराष्ट्रात ज्यावेळी दुष्काळ पडतात त्यावेळेस दाभीर नावाची आमची नदी जी तेरेपतची उपनदी हा त्याका पाणी असता तळकटच्या नदीत पाणी असता तुमच्याकडे अशा नदी असत का मग ह्या जर आमच्या हत्तीचं तुम्ही तिकडे घेऊन जातात तर त्याच्या नैसर्गिक अधिवास जर तुमच्याकडे नसाल तर त्याचा भविष्यातलं जगणं ह्या धोकादायक असू शकतात आणि ह्या सगळ्या दृष्टीने आज आम्ही जमलो असो की हे आंदोलन आज असा सगळे स्थानिक लोक इकडे जमलेले असत आमचा आवाज जो निसर्गाचा आवाज असा तो अख्ख्या महाराष्ट्रापर्यंत पोचावं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आज जर ह्या जर सक्सेस होत नाही तर उद्या ह्या ठिकाणी गणेश गवसांनी जसा म्हटला की उद्यापासून ते आमरण उपोषणात बसतले तर याची खूप गंभीर दखल घेण्याची गरज आहे कारण एक गावाकडचा स्थानिक माणूस जर एका प्राण्यासाठी एका जैवविविधतेसाठी झटता तर त्याच्या मागे सगळ्यांनी उभं राहण्याची गरज असते हा जंगल उद्ध्वस्त लोकांना आता गव्हर्नमेंट आता बाहेर दिल्लीमध्ये किंवा एका कंपनी तो एक प्रकार होता म्हणजे तुम्ही कशा स्थानिक माणसांचा अजिबात विचार होणार नाही स्थानिक
नायक असा ह्यो हायवे मोठमोठे काढतस आमकां ह्या हायवेसून भितूर गेल्यानंतर निगुड्यात जाताना सुद्धा रस्त्यात 50 खड्डे गावतात. त्याच्यामुळे हायवे किंवा हे जे मोठमोठे प्रकल्प घेऊन येतात हे स्थानिकांक भिकेक लावणारे प्रकल्प असतात. 4 आमचे पोरगे थंयसर कामाक लागतात म्हणून ताका आमचं भविष्य नाही. आमचं भविष्य ह्या आयच्या जलजंगल जमनीतच असा. हजारो वर्ष आम्ही हयसर रवलो, गुण्या गोविंदान नांदलो. आज आमच्या समोर जे काय आज आमच्यात आणि प्राण्यांमध्ये तुम्ही भांडणं लावतात पण ती खरी भांडणं आमच्यात आणि या विकास प्रकल्प घेऊन येणाऱ्यांमध्ये असा करतो. ह्या लक्षात घेणं खूप गरजेचं. आता ह्या मोपा एअरपोर्ट जो इलेला असा त्या मोपा एअरपोर्ट इला चांगली गोष्ट आमकां वाटला पर्यटन वाढताना ह्या गावाचा विकास होतलो पण उलटा प्रकार 50% दोडामार्ग तालुक्यातल्या जमिनी गेलेल्या असतात. काही मोठे मोठे प्रकल्प तुम्ही नावं ऐकत असाल. थंयसर गोल्फ सिटीचो प्रकल्प येतात लोकांचा चुनो लायल्यानी NYDC जमल होतो म्हणून आणि थंयसर तुम्ही प्रकल्प घेऊन येतात. आज ह्या बाजूकच गाळेल नावाच्या गावात थंयसर मायनिंगची लीज येलेली असा. नवी कोरी लीज 17 नोव्हेंबरला मायनिंगसाठी सरकारने प्रस्ताव पाठवला गाळेल गावाचा. डोंगरपाळ, डिंगणे आणि गाळेल ह्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावरती रिअल इस्टेटची लॉबी उतरली आहे. त्याच्याबरोबर मायनिंगचंही काम चालू आहे. ह्याच्यात कोण कोण इन्व्हॉल्व असतात ते कदाचित आमच्यातलेही लोक असतील पण सगळेजण भरकटलेले असतात. माका एकच म्हणणं आहे की ह्या सगळ्या जर आज आम्ही वाचवक नाही किंवा ह्या हत्ती फक्त हत्ती म्हणून न बघता ते का आम्ही जर राखणदार जंगलाचं म्हणून बघू गोय फक्त ते का हत्ती म्हणजे माधुरी हत्तीबरोबर त्याची तुलना करून उपयोग नाही. तो एक मठातला हत्ती होतो जो नैसर्गिक अधिवासातला हत्ती आहे. त्यामुळे उगाच भावनिक होऊन हत्ती आमचं माहिती आहे पण जंगल आमचं असाही आईला लोकांनी म्हणावं तरच तो हत्ती आईच्या जंगलामध्ये टिकतो आणि आम्ही ती जंगला टिकवण्यासाठी प्रयत्न करू घालू. ह्या मतात स्पष्ट माझा मत आहे. याच्या मागे भावनिक फक्त असा उपयोग नाही त्याच्या दृष्टीने राजकीय आणि ताकदीक सुद्धा आपण उभ्या करणं गरजेचं आहे. पर्यावरण ह्यो आमच्या स्थानिक राजकारणाचा मुद्दो कित्याक नाही आहे. आमच्या जलजंगल जमिनीचो मुद्दो कित्याक नाही आहे. कोकणात काय जाती धर्म आणि फक्त ह्याचेच मुद्दे तुम्ही घेऊन लढतालात का. या पलीकडे तुमका मुद्दे दिसत ना. हायवे आणि विकासाचं खूप झालो. आमचे डोंगर दुसऱ्यांका विकतं का म्हणे जो माणूस आज जमिनींसाठी आणि मायनिंग घेऊन येता हयसर आणि हयसर जे हे काय रिअल इस्टेटचे प्रकल्प घेऊन येतात ह्यांका सगळ्यांका आम्ही जे मतदान देतो आणि ह्यांका जे उभे करतो ना थंयसर आम्ही चुकतो. जमिनींचे दलाल पैसे घेऊन हयसर मोठमोठे सभा भरवतात ना आणि वेगवेगळे स्थानिक मुलांका फक्त मोठमोठे कार्यक्रम घेऊन जे फुलं येत असतात ना. आत्ता जो तुम्ही व्हिडिओ बघितल्यात जो प्रसाद गावडेचो बरोबर बोलता तो. कारण की आपला कोकण वाचवायसाठी त्याची धडपड खूप असता. तुम्ही बघता ते का फॉलो करत असाल. आता ह्यासाठी उपोषण आता की ओमकार जो हत्ती आपल्या सिंधुदुर्गात असा त्याच्याबद्दल उपोषण आहे. उपोषण यासाठी करतात की वंतरात घेऊन जाताना तो हत्ती इकडेच राहावं ह्यासाठी उपोषण करतात. आणि जर घेऊन जाऊचं डिसिजन झालेलो तो हत्ती इकडेच राहावं असं वाटतं. जिकडनं इलो आणा तो तिकडेच जावं त्याच्या फॅमिलीकडे जावं असं ह्या अवंतारात जाताने असं विरोध आहे सगळ्यांचो. सो बघूया आता काय होतं. आता उपोषण तर करतं चालू देखा जाएगा. काय तुझा रोड मला खाऊ नये उठ ते खाऊचं नाही तुला. गोलमो नुसतं गोलमो लागता गोलमो. तर मित्रांनो घराकडे येईल आहे फोडणीचं भात खाते फटाफट फोडणीचा भात केलाय. पप्पांवरती आमटी भात लायलाय. पप्पांवरती आमटी जर एकट्याक जाण्यासारखी माका आमटी भात खाऊ कंटाळा येलो मग फोडणीचा भात केलाय. थोडंच केलंय कारण काय आमका संध्याकाळी मुंबईत जाऊचा लग्नासाठी. मस्त आलो खाऊ घ्या. खाते फटाफट बॅग भरूच्या तयारी करूच्या आणि निकालते आहे बॉम्बे के लिए. डायरेक्ट स्टेशनवरती गेल्यानंतर कारण का मध्ये खूप धावपळ झाली. म्हणजे बॅग पॅक करा ह्या त्या सामान आणि नारळ वगैरे घेऊन जायचे होते तर खूप घाई झाली आणि 5:30 वाजता निघालो. आता वाजले किती 6 वाजले. आता जरा तिकीट काढते. जागा तर भेटली जनरल नाही तू अजिबात तिकीट नाही भेटाक. रिझर्वेशन तात्काळमध्ये बघी होतो ट्राय करी होतो पण नाही भेटा. सो आता तिकीट काढू जातं आहे. बघूया आता गर्दी तर नाही आज गुरुवार असल्यामुळे गर्दी जरा कमी आहे. चलो तर मित्रांनो आजचं होतं असं होतं आजचं दिनचर्या ब्लॉग क्रमांक 8. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत भेटाया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. आता मी आता मुंबईत तर उद्याचं ब्लॉग
इतर लोकांना सांगा शकत नाही या बघू ट्राय करते पण मुंबई काय दाखवायचं त्याला ना तो बघूया ठीक आहे तरी पण ब्लॉग करते छोटंसं ब्लॉग होऊ शकता चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये